ताईसाहेब बघा ते समर्थ रामदासचा आपण दासबोध पाठ असेल त्याच्यामध्ये 3 चॅप्टर आहेत. आमचे मोठे मामा आमचे वडील शिकलेले होते, म्हणजे फार शिकलेले नव्हते 4थी 7वीत, पण ते आमचे मामा आणि वडील दासबोध वाचायला व्हायचे. त्या दासबोधामध्ये 3 चॅप्टर आहेत, पडतमूर्ख, शतमूर्ख आणि महामूर्ख. बरोबर. त्या महामूर्खामध्ये काय म्हणते, आपण आपली करी स्तुती तो एक मूर्ख. आता हिने विषय काढला, माझी बायको गोरी, आईचा भाऊ काळा आहे, आमचे धंदे सरळ पांढरे आहेत, याचा भावाचे काळे धंदे आहेत, चोऱ्या करणे, मटक्याचे हप्ते, दारूचे हप्ते, रिक्षावाल्याचे हप्ते, अशा चोर लोकांचा कायम बंदोबस्त केला जाईल. आणि कोणाला धमक्या देता? प्रश्न असा आहे, ही मला बायको सांगत होती गेल्या 30-40 वर्षात, साहेब ह्याला तुम्ही एवढं मोठं करू नका हो, तुम्ही याला मोठं केले की तुमच्या डोक्यावर त्यानं मिरे वाटणारच आहे. 3 जिल्हा परिषद, 3 आमदार क्या, खासदार क्या, इतक्या वेळेस निवडून आणलं, आता मिरे वाटायला तयार झाला. माहिती काढा त्यांचं वागणं काय आणि आमचं वागणं काय. आम्ही कोणाला अटक करा म्हणत नाही, कोणाला मारा म्हणत नाही, भांडणं लावत नाही. मतदारसंघातल्या एकाही व्यक्तीने सांगावं की शिंदे साहेबांनी आमचे पैसे घेतले, बदली केली, आम्हाला त्रास दिला, त्याच्या कामाकरता पैसे घेतले, भांगड केली, सांगा. असं नाही. सत्यमेव जयते, ट्रुथ मस्ट प्रिवेल. तुम्ही गोरगरिबाची सेवा करा, जे देव तुम्हाला बरोबर यश देते. आणि ताईसाहेब सांगतो, 2000 कोटीचे सिंचन तलाव मंजूर करून आणले, 2000 कोटीचे. पुढच्या टर्ममध्ये सगळे तलाव आम्ही मंजूर, सगळा माझा मतदारसंघ सुजला झाला पाहिजे, सगळ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्यांचा माल चांगला पिकला पाहिजे, त्याला मार्केट मिळालं पाहिजे, त्या मालाला वेगवेगळा भाव मिळाला पाहिजे, आणि माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. हे माझं ध्येय आहे. आत्ता पुढच्या 3-4 वर्षात 300 कोटीचा निधी आणणार आहे, कारण आमची लिफ्ट इरिगेशन खराब झालेली आहे, त्याचे 160 कोटी मंजूर घेतलेत. आणि दादा म्हणलं शेवटी आम्हाला द्या. ताईसाहेब हे रस्ते सगळे सिमेंट काँक्रीटचे केलेत, कंधारचे. मी आता राहिलेल्या 100 कोटीमध्ये सगळे रस्ते लोह्या शहरातले सिमेंट काँक्रीटचे करायचे आहेत, आणि पूर्ण लिफ्ट इरिगेशन करायचं आहे. आणि पुढच्या टर्ममध्ये पूर्ण 2-2.5 हजार कोटीचे धरण पूर्ण करून पूर्ण माझ्या शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी मिळालं पाहिजे, तो सुखी समृद्ध झाला पाहिजे, त्याचे मुलं शहरात जाऊन शिकले पाहिजेत, त्यांनाही शहरात घरं चांगले असले पाहिजेत, त्यांच्याकडे घोडागाडी असली पाहिजे, त्यांनाही मोटरसायकल असली पाहिजे, त्यांची मुलं मुंबई पुण्याला शिकले पाहिजेत, परदेशात गेले पाहिजेत.